कुरकुरीत बेसन पोळी अगदी चविष्ट लागते. भाजी नसेल तर उत्तम पर्याय आहे. टिफिनलाही नेऊ शकता किंवा काहीतरी तिखट कुरकुरीत खायचं मन झालं तर अगदी 5 मिनिटामध्ये बनवू शकता. अगदी 5च मिनिट लागतात बनवायला. तर चला मग झटपट होणारी कुरकुरीत बेसन पोळी बनवूया. भरपूर जण याला थिरडं सुद्धा म्हणतात. तुम्ही काय म्हणता ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. सुरुवात करूया. कुरकुरीत बेसन पोळी बनवण्यासाठी इथे मी 2 वाटी बेसन घेतलंय. आता यामध्ये 2 चमचे रवा घालूया. ज्या प्रकारचा रवा तुमच्याकडे असेल तो रवा तुम्ही इथे वापरू शकता. मी इथे मध्यम रव्याचा वापर केलाय. आता हे मिक्स करून घेऊ. तर रवा घालणं खूप गरजेचं आहे. रवा घातल्यामुळे आपल्या बेसन पोळीला अगदी कुरकुरीतपणा येईल. तर रवा घातल्यानंतर आता इथे मी अर्धा चमचा ओवा घेतलाय. आता ओवा हातावर चोळून घालूया. ओवा चोळून घातल्यामुळे बेसन पोळीमध्ये त्याचा स्वाद अगदी छान येतो. तर ओवा चोळून घातला. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालू. अर्धा चमचा हळद आणि लाल तिखट घालूया 1 चमचाभर. लाल तिखटचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा लाल तिखटच्या ऐवजी तुम्ही इथे बारीक चिरलेली मिरची सुद्धा घालू शकतात. मिरचीमुळे सुद्धा छान चव येते. आता हे सर्व मिक्स करून घेऊ. मिक्स करून झालं की मग आता आपण यामध्ये पाणी घालूया. तर अर्धा ग्लासभर इथे मी पाणी घातलंय. हे आपल्याला जास्त जाडही करायचं नाही किंवा जास्त पातळही करायचं नाही. अशी कन्सिस्टन्सी हवी तरच आपली बेसन पोळी अगदी कुरकुरीत होईल. त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. आपलं मिश्रण तर तयार झालंय. तवा गरम करत ठेवलाय. तवा चांगला गरम झाला की यावर तेल घालूया आणि तेल सगळीकडे पसरून घेऊ. तर इथे मी 2 चमचे तेल घातलंय. तेल चांगलं गरम झालं की मग यावर आपण हे मिश्रण ओतूया. अगदी पातळ असं मिश्रण ओता म्हणजे बेसन पोळी अगदी कुरकुरीत होईल. तर सगळीकडून मिश्रण ओतून घेतल्यानंतर आता आपण 2 मिनिट हे शिजवून घेऊ. मध्यम आचेवर शिजवून घ्या. तर 2 मिनिटभर मी मध्यम गॅसवर हे शिजवून घेतलंय. आता आपण याला पलटून घेऊया. तर इथे मी ही बेसन पोळी पलटून घेतलीये. आता बेसन पोळीची दुसरी बाजू सुद्धा शिजवून घेऊ. तर 1 मिनिटभर ही दुसरी बाजू सुद्धा शिजवून झाली की आपली कुरकुरीत बेसन पोळी तयार होते. आणखी एक करून दाखवते. तव्यामध्ये तेल घालूया आणि यामध्ये मिश्रण ओतू. अगदी पातळ असं मिश्रण ओतलं. बेसन पोळीची खालची बाजू 2 मिनिटभर शिजवून घेऊया. दुसरी बाजू सुद्धा 1 मिनिटासाठी शिजवून घेऊ. अशा प्रकारे कुरकुरीत बेसन पोळी तयार होते. अगदी झटपट 5 मिनिटच लागतात आणि चवीला तर खूप छान लागते.